नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आपले स्वागत। आज मी भरपूर प्रोटीन आणि फायबर असणारे सॅलड बनवण्याची रेसिपी शेअर करणार आहे। अशा पद्धतीने बनवले तर टेस्टी तर होईलच, त्याचबरोबर भरपूर प्रोटीन पण मिळतील। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आता अर्धा कप पाणी गरम करून त्यात 2 चमचे मूग डाळ घालू। ही डाळ पचायला हलकी असते, तसेच यामध्ये प्रोटीन पण भरपूर असतात। डाळ नको असेल तर याऐवजी तुम्ही मोड आलेले मूग पण घेऊ शकता। डाळ कुकरमध्ये न शिजवता अशीच वरती कोणत्याही भांड्यात शिजवून घ्यायची। आता यात पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ घातले आहे। 2 मिनिट झाकून उकळी येईपर्यंत ठेवायचं। ज्यावेळेस उकळी आली की यावरचा फेस काढून घ्यायचा आणि अर्धे झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची। आता आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत पनीरचे तुकडे करून घेऊ। हे पनीर मी घरातच बनवले आहे। तुम्हाला पण बनवायचं असेल तर पनीर रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। इथे मी पनीरचे अगदी लहान साईजमध्ये कट करून घेत आहे। तुम्हाला आवडतील तशा साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या। 4 ते 5 मिनिटांनंतरच डाळ व्यवस्थित शिजून तयार झाली आहे। आता यानंतर 10 ते 12 सोयाबीन घेतले आहेत आणि हे पाण्यामध्ये मऊ होईपर्यंत उकळून घ्यायचे। पाव चमचा मीठ घालून 2 मिनिट उकळून घेतल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे। सोयाबीन थंड होत आहे तोपर्यंत 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय करत असताना अगदी हलक्या गोल्डन ब्राऊन रंगापर्यंतच परतून घ्यायचं। 2 मिनिटांनंतरच पनीर छान गोल्डन ब्राऊन झाले आहे। हे काढून घेऊ आणि यानंतर मोड आलेली मटकी भाजून घ्यायची। मटकी भाजण्यासाठी मी इथे अजून तूप घेतले नाहीये, तर जे राहिलं होतं आधीचं तूप त्याच तुपामध्ये भाजून घेत आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटकी वाफवून पण घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता। अगदी 1 मिनिटभर परतून घेतली आहे तोपर्यंत सोयाबीन ही थंड झाले आहेत। याच्यातील संपूर्ण पाणी काढून घेऊ। सोयाबीन पूर्णपणे पाणी काढून कोरडे करून घ्यायचे आहेत। आता यानंतर याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत। इथे मी सोयाबीन अगदी बारीक कट करून घेत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करा। या सॅलडसाठी पनीर, मुगाची डाळ, सोयाबीन आणि मोड आलेली मटकी असे भरपूर प्रोटीन असणारे पदार्थ आपण इथे वापरले आहेत। त्याचबरोबर सॅलडसाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेऊ। इथे मी गाजर कट करून घेत आहे अगदी लहान आकारात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता। आपण इथे सॅलडसाठी घेतलेल्या कोणत्याही भाज्यांची साल काढायची नाहीये, तर तशाच वापरायच्या आहेत। तर आता इथे मी भाज्या कट करण्यासाठी अशा चॉपरचा वापर करत आहे। लहान साईजचे ब्लेड वापरून इथे मी आता भाज्या कट करून घेते। तुमच्याकडे असेल तर या चॉपरचा नक्की वापर करा, म्हणजे पटकन सॅलड तयार होते। अशा पद्धतीने मी सर्व भाज्या कट करून घेत आहे। इथे मी टोमॅटो पण कट करून घेतला आहे, पण त्याच्या बिया सर्व काढून मगच टोमॅटो वापरायचा आहे। सॅलडसाठी लागणारे सर्व साहित्य तयार आहे। गाजर, काकडी, टोमॅटो, सोयाबीन, शिजवलेली मूग डाळ, मटकी, पनीर, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, काळं मीठ, चवीपुरतं पांढरे मीठ, थोडीशी शेव। सॅलडसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी अर्धी वाटी या प्रमाणात घेतल्या आहेत। या प्रमाणात घेतले तर 2 ते 3 व्यक्तींसाठी हे सॅलड पुरते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सॅलड करत असताना यामध्ये मीठ सगळ्यात आधी घालायचं नाहीये, तर सर्व सॅलड तयार झाल्यानंतर जेव्हा आपण सर्व करणार आहे तेव्हा मीठ घालायचं, म्हणजे सॅलडला अजिबात पाणी सुटत नाही। इथे तिखट मी पाव चमचा घेत आहे, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून हे सॅलड सर्व मिक्स करून घेऊ। हे सॅलड छान कलरफुल दिसत आहे ना, तेवढीच याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते। सहसा सॅलड खायला आपल्याला नको वाटतं, पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। हाय प्रोटीन असणारे हे सॅलड अगदी 15 मिनिटात तयार होते। शेवटी पाव चमचा मीठ, काळे मीठ घालून मिक्स करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर आणि शेव घालू। मस्त असे हाय प्रोटीन सलाड कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।